एका मोठ्या संघर्षात माणसाने आपल्या वैयक्तिक भावनांना महत्त्व द्यावे की आपल्या सामाजिक कर्तव्याला? कथाकाराचा हा प्रश्न म्हणजे थेट गीतेचे सार होते. त्याने आरव आणि मीराला कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावर अर्जुनाच्या रथात त्या दोन महान व्यक्तिमत्वांच्या मध्ये आणून उभे केले होते. हा प्रश्न केवळ एका योद्ध्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी न कधी येणाऱ्या द्वंद्वाचा होता. माझ्या मते अर्जुनाची भूमिका अधिक मानवी आणि योग्य होती. मीराने लगेचच आपली बाजू मांडली. तिचा आवाज करुणेने भरलेला होता. युद्धातून कधीच काही चांगले निष्पन्न होत नाही, फक्त विनाश आणि दुःखच मिळतं. अर्जुनाला त्या विनाशाची जाणीव झाली होती. त्याला दिसलं की ज्या राज्यासाठी तो लढणार आहे ते राज्य मिळवताना त्याला आपलेच प्रियजन गमवावे लागणार आहेत. अशा विजयाला काय अर्थ आहे? त्याने आपल्या भावनांना, आपल्या नात्यांना महत्त्व देऊन शस्त्र खाली ठेवले. हे त्याच्या महान हृदयाचं लक्षण आहे. कोणत्याही कर्तव्यापेक्षा, कोणत्याही धर्मापेक्षा अहिंसा आणि प्रेम हेच सर्वोच्च मूल्य आहे. मीराचा मुद्दा शांती आणि करुणेच्या तत्वावर आधारित होता, पण आरवला त्यात एक मोठी व्यावहारिक समस्या दिसली. पण मीरा, जर अर्जुनाने लढायला नकार दिला असता तर काय झाले असते? आरवने तिला इतिहासाची जाणीव करून दिली. तर अधर्माचा, अन्यायाचा विजय झाला असता. दुर्योधनाच्या हातात सत्ता गेली असती, ज्याने आधीच द्रौपदीचा अपमान केला होता. पांडवांना त्यांचे हक्क नाकारले होते. कधी कधी मोठ्या न्यायासाठी, मोठ्या सत्यासाठी लहान दुःख सहन करावेच लागते. श्रीकृष्ण अर्जुनाला केवळ मारायला सांगत नव्हते, ते त्याला न्यायाच्या बाजूने उभे राहायला सांगत होते. ते त्याला सांगत होते की तू केवळ एक भाऊ किंवा शिष्य नाहीस, तू एक योद्धा आहेस, एक राजकुमार आहेस आणि समाजाप्रती, धर्माप्रती तुझे कर्तव्य आहे. वैयक्तिक भावनांच्या मोहात पडून ते कर्तव्य नाकारणे हा सर्वात मोठा अधर्म आहे. म्हणून श्रीकृष्णाची भूमिकाच योग्य होती. पण त्या न्यायाची किंमत किती मोठी होती यार? मीराने प्रतिवाद केला. लाखो लोकांचा मृत्यू, विधवा झालेल्या स्त्रिया, अनाथ झालेली मुलं, यालाच धर्म म्हणतात का? ज्या धर्मासाठी इतकी हिंसा करावी लागते तो धर्मच काय कामाचा? धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही मीरा. धर्म म्हणजे कर्तव्य. एका सैनिकाचं कर्तव्य आहे देशाचं रक्षण करणे. एका डॉक्टरचं कर्तव्य आहे रुग्णाला वाचवणे. त्यावेळी अर्जुनाचं कर्तव्य होत्या अन्यायाविरुद्ध लढणे. श्रीकृष्ण त्याला त्याच्या कर्तव्याची, त्याच्या स्वधर्माची जाणीव करून देत होते. तोच खरा मार्ग होता. त्यांची चर्चा आता वैयक्तिक नैतिकता विरुद्ध सामाजिक जबाबदारी ह्या संघर्षावर येऊन पोहोचली होती. तुम्ही दोघेही पुन्हा एकदा अर्जुनासारखेच गोंधळात पडत आहात, आदित्य देशमुख यांनी स्मित करत म्हटले. तुम्ही काय करावे यावर बोलत आहात, पण कोणत्या भूमिकेतून करावे हे विसरत आहात. त्यांनी आरव आणि मीराला समजावून सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर एक नाहीये, ते तुम्ही कोणत्या भूमिकेत आहात यावर अवलंबून आहे. जर अर्जुन केवळ एक सामान्य नागरिक असता तर त्याचं युद्ध न करण्याचा निर्णय कदाचित योग्य ठरला असता. पण तो सामान्य नागरिक नव्हता, तो एक क्षत्रिय होता, एक नेता होता. आणि नेत्याची जबाबदारी ही त्याच्या वैयक्तिक भावनांपेक्षा खूप मोठी असते. विचार करा, जर देशाचा पंतप्रधान आपल्या मुलावरील प्रेमापोटी शत्रू देशाच्या आक्रमणाला माफ करू लागला तर काय होईल? किंवा एखादा न्यायाधीश आपल्या नातलगावरील करुणेपोटी त्याला शिक्षा देण्यास नकार देऊ लागला तर काय होईल? जेव्हा तुम्ही एका जबाबदारीच्या पदावर असता तेव्हा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक भावना बाजूला ठेवून त्या पदाच्या धर्माचं पालन करावं लागतं. श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगत होते. ते त्याला अर्जुन म्हणून नाही, तर पांडुपुत्र, गांडीवधारी या त्याच्या सामाजिक भूमिकेतून त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देत होते. म्हणजे उत्तर हे व्यक्तीनुसार नाही, तर व्यक्तीच्या भूमिकेनुसार बदलतंय. मीराने विचारले. अगदी बरोबर, आदित्य म्हणाले. श्रीकृष्ण अर्जुनाला भावना शून्य व्हायला सांगत नव्हते. ते त्याला सांगत होते की आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवून निस्वार्थपणे आपले कर्तव्य पार पाड, फळाची अपेक्षा न करता. तोच खरा कर्मयोग आहे. त्यांच्या या विवेचनाने आरव आणि मीराला एक नवीन आणि अधिक सखोल दृष्टी मिळाली. त्यांना कळले की कर्तव्य आणि भावना हे शत्रू नाही आहेत, तर त्यांना बॅलन्स करण्याची गरज आहे. आमचं उत्तर आहे, आरवने कथाकारासमोर मांडले.
की या प्रश्नात अर्जुनाची किंवा श्रीकृष्णाची भूमिका योग्य किंवा अयोग्य ठरवता येणार नाही. दोन्ही भूमिका आपापल्या जागी महत्त्वाच्या आहेत. उत्तर हे व्यक्तीच्या त्या क्षणाच्या भूमिके आणि जबाबदारीवर अवलंबून आहे. एका सामान्य व्यक्तीसाठी आपल्या भावना आणि नात्यांना प्राधान्य देणे स्वाभाविक आणि योग्य असू शकते. पण जेव्हा एखादी व्यक्ती नेता, सैनिक किंवा न्यायाधीश अशा सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेत असते, तेव्हा त्याने आपल्या वैयक्तिक भावनांच्या पलीकडे जाऊन निष्पक्षपातीपणे आपल्या कर्तव्याचं पालन करणे हाच सर्वोच्च धर्म आहे. अर्जुनाने एक योद्धा म्हणून लढणे हेच त्याचे त्या क्षणाचे कर्तव्य होते. त्यांचे हे अत्यंत प्रगल्भ आणि संतुलित उत्तर ऐकून कथाकाराच्या चेहऱ्यावर एक गंभीर समाधान उमटले. तुम्ही गीतेचं सार जाणले आहात मुलांनो. तुम्ही भावना आणि कर्तव्य यांच्यातील नाजूक संतुलन ओळखले आहेत. तुमचे उत्तर अगदी योग्य आहे. ज्ञान प्रणालीमध्ये नीतिशास्त्र आणि कर्तव्य सिद्धांतावर एक नवीन महत्त्वपूर्ण अध्याय जोडला गेला. तुमच्या या उत्तराने, कथाकार म्हणाला, या कथेच्या शृंखलेचा शेवट होत आहे. अटलांटिस पासून सुरू झालेला हा प्रवास इजिप्त आणि सिंधू संस्कृतीतून होत महाभारताच्या या अंतिम धर्मसंकटावर येऊन थांबतो. शेवट? आरव आणि मीरा थोडे निराश झाले. हो, कथाकार म्हणाला, प्रत्येक कथेला एक शेवट असतो. मी तुम्हाला इतिहासातील आणि दंतकथांमधील काही मोठ्या नैतिक पेचांवर विचार करायला लावले. तुम्ही दोघांनी मिळून तर्क आणि भावनेचा सुंदर मेळ घालत प्रत्येक वेळी एक संतुलित आणि शहाणेपणाचे उत्तर शोधून काढले. तुम्ही या परीक्षेत यशस्वीपणे पार झाले आहात. आता ही स्मृती पेटिका शांत होईल. कथाकार: पण जाण्यापूर्वी माझा एक शेवटचा प्रश्न आहे, जो कोणत्याही कथेवर आधारित नाहीये. तो थेट तुमच्यासाठी आहे, आरव आणि मीरा, आणि तुमच्यासारख्या या जगातील प्रत्येक तरुण पिढीसाठी. तुम्ही आतापर्यंत अनेक कथा ऐकल्या. तुम्ही अनेक मोठ्या प्रश्नांवर विचार केला. तुम्ही शिकलात की जगात अनेक विचारसरणी आहेत, अनेक सत्य आहेत आणि प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तर माझा अंतिम प्रश्न आहे, हे सर्व ज्ञान मिळवल्यानंतर शहाणपण म्हणजे नक्की काय? माहिती आणि ज्ञानात काय फरक आहे? आणि एक शहाणा माणूस म्हणून जगण्याचा अर्थ काय आहे? तुमचं उत्तर काय आहे? कथाकाराने विचारलेला हा प्रश्न आरव आणि मीराच्या संपूर्ण प्रवासाचा सार आहे. ते या तात्विक प्रश्नाचं काय उत्तर देतील आणि या उत्तराने त्यांच्या आयुष्याला कोणती नवी दिशा मिळेल, जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी. शहाणपण म्हणजे नक्की काय? कथाकाराचा हा अंतिम प्रश्न कोणत्याही कथेवर आधारित नव्हता. तो थेट होता, वैयक्तिक होता आणि आत्तापर्यंतच्या सर्व कथांचे सार मागणारा होता. आरव आणि मीराच्या अवतीभोवतीची निळी प्रभा हळूहळू कमी होत होती. कथाकाराच्या निरोप घेण्याची वेळ जवळ आली होती हे त्यांना जाणवत होते. त्यांच्याकडे या शेवटच्या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुढच्या पौर्णिमेपर्यंतचा वेळ नव्हता. त्यांना ते उत्तर आत्ता त्यात क्षणी द्यायचे होते. आरव विचारात पडला. त्याच्यासाठी शहाणपण म्हणजे भरपूर ज्ञान असणे. ज्या व्यक्तीला विज्ञानाचे, इतिहासाचे, गणिताचे सखोल ज्ञान आहे, जो कोणत्याही समस्येवर तार्किक विश्लेषण करून तोडगा काढू शकतो, तो शहाणा. पण मग त्याला कालवंशाचा विक्रांत आठवला. त्याच्याकडे प्रचंड ज्ञान होते, पण तो शहाणा होता का? नाही, कारण त्याच्या ज्ञानात करुणेचा अभाव होता. मीराच्या मनात वेगळे विचार होते. तिच्यासाठी शहाणपण म्हणजे दया, करुणा आणि इतरांच्या भावना समजून घेणे. जो माणूस निसर्गाशी, कलेशी, नात्यांशी जोडलेला आहे, जो मनाने शुद्ध आहे, तो शहाणा. पण मग तिला राणी ओशियाना आठवली. ती मनाने शुद्ध होती, पण तिच्या एका निर्णयाने संपूर्ण अटलांटिसला विनाशाच्या दारात उभे केले होते. तिच्या करुणेत तार्किक दूरदृष्टीचा अभाव होता. त्यांना कळून चुकलं की शहाणपण हे केवळ ज्ञानातही नाही आणि केवळ भावनेतही नाहीये. ते काहीतरी त्याहून मोठे आणि वेगळे आहे. दोघेही उत्तरासाठी चाचपडत असताना त्यांचे लक्ष त्यांचे आजोबा डॉक्टर आदित्य देशमुख यांच्याकडे गेले. ते शांतपणे डोळे मिटून बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आणि शांतता होती. जणू काही हा प्रश्न त्यांच्यासाठी नवीन नव्हता. आजोबा, मीराने हळूच विचारले, तुमच्यासाठी शहाणपण म्हणजे काय? आदित्याने हळुवारपणे डोळे उघडले. त्यांनी आपल्या दोन्ही नातवंडांकडे प्रेमळ नजरेने पाहिले. मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो तेव्हा मला वाटायचं की भरपूर पुस्तके वाचणे म्हणजे शहाणपण. मग मला ज्ञानपेटिका सापडली.
कालपुरुषाने मला अगणित कथा सांगितल्या, माझी परीक्षा घेतली. तेव्हा मला वाटलं की कठीण नैतिक प्रश्नांची योग्य उत्तरं शोधणे म्हणजे शहाणपण. मग मला ज्ञान भांडार मिळाले, अक्षय पात्र आणि चिंतामणी. जगातील कोणतीही माहिती आणि कोणती शक्ती माझ्या हातात होती. तेव्हा मला वाटलं की या शक्तीचा वापर जगाच्या भल्यासाठी करणे म्हणजे शहाणपण. पण या संपूर्ण प्रवासात मी एक गोष्ट शिकलो. हे सर्व ज्ञान, उत्तरे, शक्ती हे शहाणपण नाहीये. ही केवळ शहाणपणाकडे पोहोचण्याची साधनं आहे. त्यांनी आरव आणि मीराचा हात आपल्या हातात घेतला. खरे शहाणपण तेव्हा येते जेव्हा तुम्हाला हे कळते की तुम्हाला अजून किती कमी माहीत आहे. खरे शहाणपण तेव्हा येते जेव्हा तुम्ही मी बरोबर आहे असे म्हणण्याऐवजी तुमचे म्हणणे काय आहे हे मला समजून घ्यायचे आहे असे म्हणायला शिकता. खरे शहाणपण हे उत्तरांमध्ये नाही तर प्रश्न विचारत राहण्यात आहे. ते इतरांच्या मतांचा आदर करण्यात आहे. ते हे जाणण्यात आहे की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि सत्य नेहमी त्या दोन बाजूंच्या मध्ये कुठेतरी असते. शहाणपण म्हणजे ज्ञान आणि करुणा, तर्क आणि भावना, विज्ञान आणि कला यांच्यातील संतुलन साधण्याची कला. आदित्यांचे शब्द ऐकून आरव आणि मीराच्या डोळ्यात एक नवी चमक आली. त्यांना त्यांच्या आजोबांच्या अनुभवातून, त्यांच्या प्रवासातून त्यांच्या उत्तराचा मार्ग सापडला होता. आमचे उत्तर तयार आहे, आरव आणि मीरा एकत्रित आवाजात म्हणाले. कथाकाराची धूसर आकृती, जी आता बरीच पारदर्शक झाली होती, ती त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत राहिली. माहिती म्हणजे केवळ तथ्य आणि आकडेवारी, आरवने सुरुवात केली. ज्ञान म्हणजे त्या माहितीचा अर्थ लावण्याची आणि तिचा उपयोग करण्याचीच क्षमता. पण शहाणपण म्हणजे ते ज्ञान केव्हा, कठे, कसे आणि का वापरावे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केव्हा वापरू नये हे समजून घेण्याची प्रगल्भता. शहाणपण म्हणजे केवळ बरोबर आणि चूक यातील फरक ओळखणे नव्हे, तर दोन बरोबर गोष्टींमधून अधिक योग्य काय आहे हे निवडण्याची क्षमता. शहाणपण म्हणजे तर्काला भावनेची जोड देणे आणि शक्तीला विवेकाची जोड देणे. शहाणपण म्हणजे हे स्वीकारणे की आपण कधीच सर्व काही जाणू शकत नाही आणि तरीही शिकण्याची प्रक्रिया कधीच न थांबवणे. इतरांकडून शिकणे, निसर्गाकडून शिकणे आणि आपल्या चुकांमधून शिकणे हेच खरे शहाणपण आहे. त्यांचे हे अंतिम आणि सारगर्भित उत्तर ऐकून कथाकाराच्या चेहऱ्यावर परम समाधान उमटले. त्याच्या आकृतीतून एक अत्यंत तेजस्वी निळा प्रकाश बाहेर पडला आणि त्याने संपूर्ण खोली उजळून टाकली. उत्तम, सर्वोत्तम, तुम्ही या प्रवासाचे सार ओळखले आहे. तुम्ही केवळ माझी परीक्षा उत्तीर्ण झालात नाही, तर तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहात. निरोप घेतो नव्या पिढीच्या रक्षकांनो, तुमचा प्रवास सफल होवो. त्याच्या या शेवटच्या शब्दांसह त्याची आकृती त्या तेजस्वी निळ्या प्रकाशात पूर्णपणे विलीन झाली. स्मृतिपेटिकेचे झाकण आपोआप बंद झाले आणि तिच्यावरची चमक कायमची नाहीशी झाली. अभ्यासिकेत पुन्हा एकदा नेहमीचा प्रकाश पसरला. सर्व काही शांत होते. आरव आणि मीरा एकमेकांकडे पाहत होते. हा प्रवास संपला होता, पण त्यांना माहीत होते की त्यांचे खरे आयुष्य, शहाणपणाच्या त्या बीजाला वाढवण्याचे आव्हान आता सुरू झाले होते. आदित्य देशमुख आपल्या नातवंडांकडे अभिमानाने आणि समाधानाने पाहत होते. त्यांना खात्री होती की त्यांनी सुरू केलेली ज्ञानाची आणि विवेकाची मशाल आता दोन सक्षम, संतुलित आणि शहाण्या हातात होती. ऐकत रहा ज्ञानपेटिका आणि कालपुरुष नवी पिढी पुढच्या भागात, ज्यात कथाकार एका नवीन आणि अनपेक्षित भूमिकेत परत येतो आणि एक नवी कथा घेऊन येतो.